मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 25 मेचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आजच्या भागात त्यांनी बरंच काही दाखवलंय बरं का मंडळी. सुरुवातीला तर आपण बघतोय अर्जुन सोशल मीडियावर काही व्हिडिओज बघत असतो आणि विचार करत असतो मला बेस्ट बाबा व्हायचंय, त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. काय बरं बघूया. बेस्ट बाबा, बेस्ट डॅड, नाही नाही मराठीतच बघतो असं म्हणून त्याने सोशल मीडियावरती सर्च केलंय जगातला सगळ्यात चांगला बाबा कसं व्हायचं. आणि मग काय, त्याच्यासमोर काही व्हिडिओज आले सोशल मीडियावर. त्या व्हिडिओमध्ये तो बघतोय की एक माणूस सांगतोय की वेलकम वेलकम, होणाऱ्या बाबांच्या जगाच्या दुनियेत तुमचं स्वागत आहे. या जगातला बेस्ट बाबा तुम्हाला व्हायचं असेल तर कंबर कसा, सज्ज व्हा आणि कामाला लागा. मानसिक, शारीरिक आणि आर्थिक या सगळ्या गोष्टींवर स्वतःला फिट ठेवा, मगच तुम्ही परफेक्ट बाबा होऊ शकता. या 9 महिन्यामध्ये होणाऱ्या आईची सातत्याने काळजी घ्या. बाळाची गुड न्यूज कळल्यापर्यंत, बाळाची डिलिव्हरी होईपर्यंत. तो व्हिडिओ बघतोय आणि इकडे सायली आणि अस्मिता दोघींशी बोलताना दाखवल्यात या सीनमध्ये. सायली म्हणत असते काय झालं, सचिन भाऊजीचा विचार करतेस का अस्मिता. अस्मिता म्हणते सायली आता त्याला भाऊजी कशाला म्हणतेस, आता जसं तो माझा कोणी लागत नाही तसं तुमचाही कोणी लागत नाही, मला त्याच्याबद्दल बोलायचंच नाहीये, आपण वेगळ्या विषयावर बोलूयात का. सायली म्हणते अगं खरं तर मी वेगळ्याच विषयावर बोलायला आले होते. अगं अस्मिता मला ना सतत मळमळतं गं, म्हणजे आवडीचा सुवास पण नकोच झालाय. मला सांग बरं, तू गरोदर होतीस तेव्हा तुला असा त्रास नव्हता होत ना, तू तर मजेत होतीस ना. अस्मिता म्हणते अगं सायली तू आणि मी थोडी सारखे आहोत, मग आपल्या प्रेग्नन्सी कशा सारख्या असतील. आज ना त्यांनी प्रेक्षकांना सायलीच्या नॉशावर, म्हणजे तिला जे प्रेग्नन्सीमध्ये जे त्रास होतोय ना, पहिल्या 3-4 महिने त्रास होतो वासाचा, त्यावर बरंच फोकस केलाय. पुन्हा पुढच्या सीनमध्ये दाखवलंय अर्जुन तो व्हिडिओ बघतोय आणि आता त्या व्हिडिओमध्ये असं म्हणत असतो तो माणूस की वेस्टर्न कंट्रीमध्ये आई आणि बाप दोघेही प्रेग्नंट असताना, म्हणजे आई प्रेग्नंट असताना बाप आणि आई वी आर प्रेग्नंट असं म्हणतात, असंच मानलं जातं त्या भागामध्ये. अर्जुन आता ते सगळं ऐकून विचारत पडतो हे काय आहे नवीन. आता तो माणूस व्हिडिओमध्ये सांगत असतो बाळ जरी आईच्या पोटात वाढत असेल तर बाबाने समजायचं की ते बाळ आपल्याही पोटात वाढतंय. अर्जुन आता ते सगळे पॉइंट नोट डाऊन करतोय, लिहून घेतोय. अर्जुनची आता सायलीच्या प्रेग्नन्सी बद्दल एक्साइटमेंट त्यांनी छान दाखवली आहे मंडळी. आता जे तो व्हिडिओमध्ये सांगतोय ना तो माणूस, ते अर्जुन नोट डाऊन करतोय. सुरुवातीला त्या माणसाने आता सांगितलंय की मॉर्निंग सिकनेस, दिवसाला कुठल्याही वेळेला आईला नौशिया होऊ शकतो. पहिले 3 महिने होणारा त्रास कॉमन असतो आणि हे डोहाळे, हे 3 महिने होणारा त्रास म्हणजे नेमकं काय, तर आईच्या माध्यमातून बाळाला काहीतरी डिमांड करायची असते आणि बाप म्हणून तुमचं कर्तव्य आहे ते डिमांड पूर्ण करणं. आता दुसरी स्टेप बघूयात. आता एक असं त्यांनी आता पुढे म्यूट केला त्या माणसाचा ऑडिओ व्हिडिओ आणि आता सीन दाखवला अस्मिता आणि सायलीचा. अर्जुन आता ते व्हिडिओ बघून सगळे पॉईंट नोट डाऊन करतो आणि आता बघा काहीतरी स्पेशल करतो तो सायलीसाठी, पण त्यामुळे जरा गडबड होते. सायलीला आता अस्मिता म्हणत असते अगं माझ्या मॉर्निंग सिकनेसवर मला एक रामबाण इलाज सापडला बघ. अगं तू माझी किती काळजी घेत होतीस सायली, तरी तुला तो कळला का उपाय. सायली म्हणते सांग ना अस्मिता, कुठला रामबाण उपाय. अस्मिता म्हणते माझं कपाट उघड उघड उघड. अगं ते इन्हेलर आहे बघ ड्रॉवरमध्ये, ते काढ. सायली म्हणते हे इन्हेलर का. अस्मिता म्हणते हां तेच ते. अगं या इन्हेलरचा वास घेतला ना की नौशिया पूर्णपणे गायब व्हायचा बघ. सायली म्हणते अच्छा हे इन्हेलर याने फरक पडायचा, अजबच आहे बाई. अस्मिता म्हणते अगं प्रेग्नन्सीमध्ये अशा अजब आणि अतरंगी गोष्टी घडतातच. तुला आठवतं ना सायली, ढोबळी मिरची मी कधीही न खाणारी प्रेग्नन्सीमध्ये फक्त ढोबळी मिरची खायची. त्यावर सायली म्हणते हो ना, मी पण कंटाळले होते सारखी सारखी ती ढोबळी मिरची करून. अस्मिता म्हणत असे सायली तू पण ट्राय करून बघ ना तसलं काही. सायली म्हणते या इन्हेलरचा ना काही उपयोग होईल असं वाटत नाही अस्मिता, कारण पूर्णाजीने मला एका सुवासी अत्तराबद्दल सांगितलं होतं, त्यांनी मला ते दिलं, त्या वासाने मला आणखीन त्रास व्हायला लागला होता ग. अस्मिता म्हणते अच्छा मग दुसरा कुठला तरी वास आवडेल, तुला फुलं आवडतात ना सायली, मग फुलाचा सुगंध घेऊन बघ. सायली म्हणते हो मला कसं कळणार मला कुठल्या फुलाचा सुगंध आता आवडतोय. हे असं होईल की मी आपल्या बागेकडे जाईल आणि प्रत्येक फुलाचा सुगंध घेईल, मग लोक म्हणतील हिला विचित्रच डोळायला लागलेत, या फुलाचा वास घेऊ की त्या फुलाचा वास घेऊ. असं म्हणून दोघी हसायला लागतात. अस्मिता आता डोक्यालाच हात लावते. मग आता सायली विचार करते अस्मिताला असं खळखळून हसताना किती बरं वाटतंय, बरं झालं मी माझ्या गरोदरपणाचा विषय काढला, म्हणजे अस्मिता थोडी हसली तरी. अस्मिता स्माईल करत असते आणि मग तेवढ्यात तिला चैतन्याचा कॉल येतो. सायली म्हणते अस्मिता मी आलेच. अस्मिता निघून जाते बरं का. आता चैतन्याने अस्मिताला बाहेर बोलवलंय बरं का,
कुठेतरी काहीतरी असं खाण्यापिण्यासाठी, आणि नेमका तो सचिन पोहोचतो बरं का मंडळी तिथे, आणि तो चैतन्याला खूप मारतो. इकडे अर्जुनचा व्हिडिओ पाहणं अजून चालूच आहे. फायनली आता व्हिडिओमध्ये आपल्याला असं ऐकू येतंय, आमचे पुढचे सगळे स्टेप जाणून घेण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अर्जुनने त्या व्हिडिओला लगेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण केलं बरं का मंडळी. आणि आता तो पुढच्या तयारीला लागतो. अर्जुन विचार करत असतो, आता याचे सगळे पुढचे एपिसोड बघायला हवे, आता मी चांगला बाबा होणार, पनवेलमधला नंबर 1, नाही इंडियामधला नंबर 1चा बाबा अर्जुन सुभेदारच होणार, आणि मी ते होऊन दाखवणारच. अर्जुन आता ते सगळे पॉईंट जे नोट डाऊन केलेत ते वाचतो, टिक करतो, आणि आता त्याचे पुढचे प्लॅन ठरवतो. सायलीसाठी त्याला काहीतरी करायचंय. काय करतो ते बघाच थोड्या वेळात कळेल. इकडे चैतन्य आणि अस्मिता भेटलेत बरं का. अस्मिताला चैतन्य म्हणत असतो, अस्मिता ताई तू न असं बाहेर यायला पाहिजेस ग, थोडीशी मोकळी राहत जा ग, फ्रेश हवा घे, बाळाच्या झोपेची वेळ असते तेव्हा जरा फिरत जा, फ्रेश एन्व्हायरमेंटमध्ये येत जा. आता चैतन्य अस्मिताशी असं बोलतच असतो, तेवढ्यात सचिन आलाय बरं का. आणि सचिन मागनं या दोघांचे फोटो काढत असतो, ते दोघं जण बोलताना. आता चैतन्य म्हणत असतो, चला अस्मिता ताई ये बात, अरे या निमित्ताने तुझ्या चेहऱ्यावर स्माईल आली ना. आता ते दोघे सरबत पित असतात तिथे कॅफेमध्ये, आणि हा सचिन या दोघांचे फोटो काढत असतो बरं का मंडळी. सचिन आता ते फोटो काढतो आणि खूप रागात असतो आणि म्हणत असतो, अर्जुन सुभेदार तुला तुझ्या बहिणीसाठी पुरावे हवेत ना, घे 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 रे तुझ्या बहिणीच्या अफेअरचे पुरावे, असं म्हणून तो खूप चिडलेला असतो बरं का. कुठेतरी असं वाटतंय बरं का मंडळी की सचिनला ना खूप जेलसी होते. सचिन आता म्हणत असतो की कोर्ट काही या माणसाचा न्याय निवाडा करणार नाही, आता तो मलाच करावा लागेल, असं म्हणून आता तनतन तनतन करून तो चैतन्याच्या समोर येतो आणि चैतन्याची कॉलर धरतो. सचिन चैतन्याला म्हणतो, ए चल उठ रे, तू जिच्यासोबत टाइमपास करतोय ना ती माझी बायको आहे, लक्षात ठेव. तुला कितीदा सांगितलं रे, तिला फिरवतोयस, मुद्दाम करतोयस ना. चैतन्य म्हणत असतो, सचिन माझी कॉलर सोड. सचिन म्हणतो, नाही सोडणार, काय करशील रे तू. अस्मिता ओरडून म्हणत असते, मूर्खपणा बंद कर सचिन, सोड त्याची कॉलर. सचिन म्हणत असतो, याला फरफटत पोलीस स्टेशनला न्यायची याची लायकी आहे. सचिनला आता चैतन्य म्हणतो, ए सचिन काय रे, काय केलं रे मी पोलीस स्टेशनमध्ये नेण्यासारखं. सचिन म्हणतो, ए चल, असं म्हणून त्याने चैतन्याला जोरात ढकललंय आणि खाली पाडलंय, आणि तो आता चैतन्याला खूप लाताबुक्क्याने तुडवत असतो. पण तरी सुद्धा चैतन्याने एकदाही त्याच्यावर पलटवार केला नाही बरं का मंडळी. तसं पाहायला गेलं तर सचिनपेक्षा चैतन्य बराच हट्टाकट्टा आहे, पण तरी त्याने त्याला मारलं नाही. असं त्याने का केलं हे मला जरा उमजलं नाही. बघूयात, कळेलच पुढच्या भागामध्ये. इकडे अस्मिता घाबरलेली असते. सचिनला सगळे तिथले हॉटेलचे लोक पण थांबवायचा प्रयत्न करत असतात. आता ते आपल्याला पुढच्या सीनमध्ये दाखवलंय. इकडे अर्जुनने सायलीसाठी छान तयारी करून ठेवली आहे. टेबलावर बरंच काही सजवलंय. प्रतापराव आणि कल्पनाताई बघून ते बघतात ते सगळं आणि त्यांना कौतुकच वाटतंय. पण प्रतापराव म्हणतात, काय रे अर्जुन, आता वकिली सोडून शेफ होणार आहेस काय. अर्जुन म्हणतो, हो डॅड, आता माझ्या बायकोसाठी मी शेफ पण होणार. पुढचे 9 महिने माझ्या बायकोला खुश करण्यासाठी जे करावं लागेल ते सगळं करणार. मम्मा मी आज सायलीच्या आवडत्या डिश केल्यात बघ ना. अर्जुनने सगळ्या डिश खरंच स्वतःच्या हाताने केल्या असाव्यात हा मोठा प्रश्नचिन्ह आहे, पण तरी त्याने केल्या आहेत बरं का मंडळी. अर्जुन आता म्हणत असतो, मम्मा थांब, आता बोलू नकोस हा, मी सायलीला बोलवतो, ते हे सगळं बघून ती खुश होईल. कल्पनाताई म्हणतात, अरे पण हे सगळं थांब रे, अरे अर्जुन. विमल पण म्हणत असते, अहो दादा जरा थांबा. पण अर्जुन मात्र एक्साइटमेंटमध्ये सायलीला बोलवायला गेला एक बेडरूममध्ये. कल्पनाताई तो गेल्यावर म्हणतात, अर्जुनला आता काय समजवायचं हे सगळं. आता प्रतापराव म्हणतात, अगं कल्पना, त्याला काही याचा समजावून सांगायच्या भानगडीत पडूच नकोस. त्याला एवढा उत्साह संचारलाय ना बाप बनण्याच्या नादात, करू दे, त्याला जे करायचं ते करू दे. जेवढा हवेत जाईल ना तेवढ्या जोरात जमिनीवर आदळणार आहे तो. आता हे अर्जुनने जे केलंय ना त्यामुळे सायलीला काय झालं बघा, म्हणून प्रतापराव हे वाक्य बोललेत. अर्जुन म्हणतो, चल बायको, तुला काहीतरी दाखवायचंय. सायली म्हणते, काय दाखवताय सांगा तरी. अर्जुन म्हणतो, दाखवायचंय ना, मग दाखवायचीच गोष्ट आहे ना, चल पटापट चल. आता सायलीला तो उचलणार असतो. सायली म्हणते, अहो असं काय करताय, जरा हळू न, किती वेळा सांगायचं. अर्जुन म्हणतो, सॉरी, मला सांगितलं होतंस तू, मी विसरलो एक्साइटमेंटमध्ये. चल हे बघ, टेबलकडे लगेच बघायचं नाही, सरप्राईज आहे. बघायचं नाही. सायली तुझ्यासाठी केलेली ना पहिली गोष्ट आहे बरं का, आणि मला 100 पैकी 100 मार्क हवेत. सायली म्हणते, अहो जरा बघू तरी द्या काय केलंय तुम्ही. अर्जुन म्हणतो, ओके सरप्राईज, असं म्हणून त्याने तो टेबल दाखवला फायनली सायलीला. सायली आता ते सगळ्या वस्तू बघते आणि ॲक्च्युली तर खुश होते, पण त्या वस्तूंमुळे तिला मळमळायला होतं. आता अर्जुन तिला विचारतो, कसं वाटलं सरप्राईज. सायली म्हणते, हे तुम्ही केलं आहो. अर्जुन म्हणतो, हो तर बस तुला जे आवडतं ते सगळं बायको, खाऊन तर बघ.
आता अर्जुन खूप खुश असतो, एक्सायटेड असतो. त्याने सायलीसाठी इडली, कुकीज, उपमा, चटणी पण केली आहे, हिरवी चटणी, बरंच काय काय केलंय बरं का. सायली म्हणते, तुम्ही एवढे सगळे पदार्थ एकाच वेळेला बनवले? अर्जुन म्हणतो, अगं मी एक व्हिडिओ पाहिला, त्यात सांगितलं होतं की जे जे आवडतं ना बायकोला या काळात ते सगळं खायला घालायला हवं. तुझे सगळे आवडतीच्या वस्तू आहेत. सायली म्हणते, अहो पण मला हे एकत्र बघून मळायला लागले हो. असं म्हणून सायली पुन्हा वॉमिटिंगसाठी पळते तिच्या रूममध्ये. अर्जुनला कळे ना. अर्जुन म्हणतो, अरे मम्मा काय झालं सायलीला? मी एवढं छान सरप्राईज प्लॅन केलं आणि तिला उलटीसारखं झालं. काही चुकलं का ग मम्मा माझं? कल्पनाताई म्हणतात, अरे अर्जुन असं होत असतं, या वासाने मळमळायला लागलं असेल सायलीला, तू त्याचं इतकं टेन्शन नको घेऊस रे. अर्जुन म्हणतो, मम्मा पण मी काहीतरी करायला गेलो, बघ ना मला तर 100 पैकी 100 मार्क हवे होते पण 0 मिळाला. प्रतापराव म्हणतात, अर्जुन वाईट नको वाटून घेऊस, होतं असं प्रेग्नन्सीमध्ये. सायली आली आता खाली आणि म्हणते, आई असं का होतंय मला? मला खूपच त्रास होतोय, मला कुठलाच वास सहन होत नाहीये आणि डोकं पण जड झालंय. कल्पनाताई सायलीला म्हणतात, तू बस बरं सायली, आधी खाली बस. अगं होतो ग या दिवसात त्रास, तुला होतोय जरा जास्ती म्हणा. ए विमल, एका वाटीमध्ये लिंबाचा रस आणि वेलची पुदिना आण, बघूयात त्याचं वासाने तिला बरं वाटतंय का. आता कल्पनाताई तिला तो वास देतात पण त्याने त्या वासाने पण सायलीला बरं वाटत नाही बरं का. कल्पनाताई म्हणतात, बघ बरं वास घेऊन एखाद्या गोष्टीचा, एखाद्या गोष्टीमुळे तरी बरं वाटेल तुला. पण सायलीला प्रत्येक वास घेऊन मळमळायलाच होतं. आता यांच्या डोक्याला आलं टेन्शन, सायलीची ही मळमळ करावी कमी तर कशी करावी. प्रतापराव म्हणतात, कल्पना आता काय ग करायचं? तेवढ्यात अर्जुन बेडरूम मधनं एक परफ्यूमची बॉटल आणतो आणि म्हणतो, बायको तू याचा वास घेऊन बघ बरं, तुला बरं वाटेल. सायली म्हणते, नाही ना मला कशानेच बरं वाटत नाहीये. आता त्या परफ्यूमचा वास थोडासा जरी जवळ आला तरी सायलीला आणखीन त्रास व्हायला लागतो. सायली म्हणत असेल, नको नको ते वास आधी लांब करा, ते घेऊन जा आधी खोलीमध्ये. आता मात्र सायलीचं धरलंय डोकं, तिला काही कळे ना आता करावं तर काय करावं. आता ऑब्व्हियसली प्रेक्षकांनो मला जरा जरा अंदाज आधीच आला होता बघायच्या आधीच की या सगळ्या सोल्युशनवर प्रतिमा आत्याच इलाज देणार आहे. आणि माझा अंदाज अचानक काय अगदी तंतोतंत खरा ठरला. तसंच झालंय बरं का. आता थोड्याच वेळात पुढच्या सीनमध्ये तुम्ही बघणार आहात की प्रतिमा आत्याचा फोन आल्यावर सायलीच्या या मळमळीवर त्या उपाय सुचवतात आणि प्रतिमा आत्याचं आणि सायलीचं सगळं सेम टू सेम आहे ना. तर आता हा सीन सचिन आणि चैतन्याचा दाखवलाय. सचिनने चैतन्याला फार फार मारलाय बरं का. अगदी त्याच्या डोक्यातनं वगैरे रक्त व्हायला लागतं. शेवटी ते हॉटेलमधले वेटर धरतात सचिनला. सचिन म्हणत असतो, सोडा मला सोडा. अस्मिता ओढून म्हणते, वेळ लागलाय का तुला सचिन? सचिन म्हणतो, तुला वेळ लागलाय, याच्यासोबत कॅफेमध्ये फिरायला तुला लाज नाही वाटत? अस्मिता म्हणते, अरे बाबा तुला कोणत्या. सचिन म्हणतो, तुला लाज नाही वाटत का? आपलं लग्न झालंय आणि तू ह्याच्यासोबत फिरते, सगळं बाळ आहे ना तुला. अस्मिता ओढून म्हणते, तुला वेळ लागलाय सचिन, तुझा आणि माझा आता काही संबंध राहिलेला नाहीये. सचिन म्हणतो, संबंध कसा राहिलेला नाहीये? अजून घटस्फोट झालेला नाहीये आपला. कोर्टात माझ्याकडनं पोटगी मागितलीस ना, इथे येऊन असे धंदे करायला पोटगी मागतेस? अस्मिता म्हणते, गप्पा बस सचिन, तिथे तर कोर्टात माझ्यावर घाणेरडे आरोप केले आणि आता इथे 4 चौघात पण आरोप करतोयस का? सचिन म्हणतो, करणार मी आरोप करणार. स्वतःला बहीण भाऊ समजताना मग इथे येऊन काय चाळे चाललेत तुमचे? आता लगेच चैतन्य म्हणतो, सचिन जा इथून नाहीतर महागात पडेल तुला. अचानक आता सचिनचं लक्ष CCTV कॅमेराकडे जातं बरं का. लगेच सचिन म्हणतो, अच्छा वा रे वा, माझी बायको आणि तिचा यार इथे बसून लफडी करणार आणि मी काही बोलायचं नाही. अस्मिता तू तुझी लिमिट क्रॉस केले, तू मला खूप हर्ट केलंय, लक्षात ठेव, बघून घेईल तुम्हाला. असं म्हणून आता तो निघून जातो बरं का सचिन. आता अस्मिता घाबरून म्हणते, अरे बापरे चैतन्य किती लागलंय तुला, सॉरी रे. अरे सचिन इतक्या खालच्या थराला जाईल असं मी कधी वाटलंही नव्हतं मला. आता चैतन्य म्हणतो, ठीक आहे अस्मिता ताई तू टेन्शन नको घेऊस. अस्मिता म्हणते, चल तू आधी डॉक्टरांकडे जाऊयात आपण, चल चल लवकर. आता लगेच ती त्याचा हात धरते चैतन्याचा आणि डॉक्टरांकडे त्याला घेऊन जाते. आता इथे पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय प्रतिमात्याचा फोन आलाय बरं का मंडळी. बघा आता कसा आलाय. आजचा एपिसोड ना त्यांनी 30 मिनिटाचाच दाखवलाय आय थिंक सो. आता 1 तारखेपासून अर्धा तासाची होणार आहे मालिका. पाठ राखीण नावाची एक नवीन मालिका येणार आहे मंडळी. तुम्ही बघितलाच असेल त्या मालिकेचा प्रोमो. ती मालिका मे बी 9 वाजता लागणार आहे. तर 8:30 ते 9 या रेग्युलर वेळेमध्ये आपली TTMची मालिका लागेल असं वाटतंय तर खरी 1 जूनपासनं. तर बघा आता पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय कल्पनाताई म्हणत असतात, अगं विमल फुलं घेऊन ये बरं गार्डन मधून. विमल म्हणते, फुलं कशाला वहिनी? कल्पनाताई म्हणतात, अगं अर्जुनच्या वेळेला मी प्रेग्नेंट होते ना, तेव्हा असं फुलांचा सुगंध घेतला की बरं वाटायचं मला. काय सांगावं, आपल्या सायलीलाही तसंच वाटेल. विमल म्हणते, आणते आत्ता आणते. हां विमल आता फुलं आणते बरं का. तोपर्यंत प्रतापराव म्हणतात, सायली खरंच खूप त्रास होतोय का गं तुला? मग अर्जुन म्हणतो,
अगं मी परफ्यूम रूममध्ये ठेवलंय बरं का सायली. लगेच सायली म्हणते, सॉरी अहो मी ओरडले तुमच्यावर मगाशी, पण मी काय करू, मला तो त्रास सहनच नाही झाला. अर्जुन म्हणतो, इट्स ओके ग, होतं असं. थांब मी बघतो आता सोशल मीडियावर काही करता येईल का, म्हणजे याचे व्हिडिओ बघतो. मग प्रतापराव तेवढ्यात म्हणतात, अगं कल्पना, म्हणजे बघ तूही त्यावेळेला फुलांचा वास घ्यायची ना, मग आता या वासामुळे सायलीला बरं वाटतं का, बघूया तुझा इलाज लागू पडतो का. कल्पनाताई म्हणतात, हो प्रत्येकाचा इलाज वेगळा असतो आणि प्रत्येकाची प्रेग्नन्सी वेगळी असते अहो, सांगता येत नाही केव्हा काय होईल. म्हणजे आता सायलीला त्या फुलाचा वास देते विमल, तेव्हा सायलीला पुन्हा त्या फुलाचाही त्रास व्हायला लागतो. सायली म्हणते, नको नको विमलताई, ते लांब न्या लांब न्या, मला पुन्हा मळमळायला लागलंय. अहो मी फ्रेशनर वगैरे नाही ना मारलं, मी खोलीत चालले बरं. अर्जुन म्हणतो, नाही ग, तू त्या दिवशी फ्रेशनरमुळे त्रास झाला ना तुला, मी ते फ्रेशनरच ठेवून दिलंय, जा 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 तू रूममध्ये जा. सायली आता पुन्हा मळमळायला लागतं म्हणून रूममध्ये जाते. तेवढ्यात आता तिला अश्विनचा फोन आलाय. मग प्रतापराव म्हणतात, जा तू सायली, कोणाचाच फोन उचलू नकोस, जा जा आराम कर. सायली म्हणते, अहो बाबा अश्विन भाऊजीचा फोन आहे, महत्वाचं बोलायचं असेल ना त्यांना. सायली फोन स्पीकरवर टाकते मग आणि म्हणते, बोला. सायली म्हणते, अश्विन भाऊजी सगळे इथेच आहेत, मी फोन स्पीकरवर टाकलाय. मग अश्विन म्हणतो, ठीक आहे, चला मी सगळ्यांनाच सांगतोय की आज दुपारी ना पूर्णाजीची काउन्सिलर येणार आहे आणि ती जरा काउन्सिलिंग करणार आहे पूर्णाजीचं. सायली म्हणते, म्हणजे नेमकं काय करणार आहेत आज त्या. अश्विन म्हणतो, नेमकं सांगता येत नाही, पण कदाचित त्या आज जे काही करणार आहे त्यामुळे पूर्णाजीची रिॲक्शन खूप हार्श असणार आहे. तुला म्हणजे सगळ्यांनाच त्रास होऊ शकतो आणि तिला पूर्णाजीला पण त्रास होऊ शकतो, पण आपण रेडी असायला हवं या सगळ्यासाठी. प्रतापराव म्हणतात, अरे अश्विन, त्या जे करणारे डॉक्टर पूर्णाईच्या बाबतीत ते गरजेचं आहे का. अश्विन म्हणतो, डॅड गरजेचं नसतं तर त्यांनी केलंच नसतं ना. प्रतापराव म्हणतात, बरं बरं ठीक आहे, त्यांना सांग आम्ही तयार आहोत. अश्विन म्हणतो, बरं मी पण येतोच आहे घरी थोड्या वेळात आणि डॉक्टर मला फोन करणार आहेत थोड्या वेळात आणि कळवणार आहेत त्यांची वेळ, मी तुम्हाला सांगतो त्यांचा फोन आल्यावर. मग सगळे बरं बरं म्हणतात आणि फोन ठेवून देतात. तेवढ्यात अस्मिता आणि चैतन्य येतात. चैतन्याला असं लागलेलं बघून सगळ्यांना नवलच वाटतंय. अस्मिता म्हणते, मम्मा अरे अर्जुन बघ ना. आता चैतन्याला खूप लागलंय. सगळे विचारतात, बापरे हे काय झालं चैतन्याला, अरे चैतन्य किती लागलंय. सगळेजण आता आश्चर्यचकित होऊन चैतन्याकडे बघायला लागतात आणि आता दाखवलाय प्रियाचा सीन. प्रिया जेवत असते बरं का. तेवढ्यात ती कॉन्स्टेबल येते आणि म्हणते, ए मुली, तुला तुझ्या घरच्यांना निरोप पाठवायचा होता ना. प्रिया म्हणते, हो हो हो, मला माझ्या घरच्यांना कळवायचं आहे, मी गरोदर आहे, तुम्ही जेलर साहेबांची परवानगी घेतली का. त्यावर आता त्या कॉन्स्टेबल म्हणतात, हां मी विचारलं त्यांना, तू पत्र लिहू शकतेस असं ते म्हणाले, तू दिलेल्या पत्त्यावर आम्ही ते पोहोचवू. प्रिया म्हणते, बरं बरं, कागद आणि पेन द्या ना जरा, मला कल्पना सुभेदारांना पत्र लिहायचं आहे. मग आता त्या कॉन्स्टेबल म्हणतात, आणते हं. आता प्रिया विचार करते, चला आत्ता माझं मोठं काम झालंय, मी गरोदर आहे, एकदा का सुभेदारांना कळलं की ते नक्की पागळणार. काय वाटतं मंडळी, हिचं हे पत्र सुभेदारांपर्यंत पोहोचेल का. पण कमाल आहे बाई, आजकालच्या जगात पत्र वगैरे लिहायची परवानगी मिळाली आहे प्रियाला, कारण फोन करायची परवानगी मिळाली असती तर ते साधं सोपं असतं नाही का. असं काहीतरी कॉम्प्लिकेटेड करायचंय. चैतन्याला आता खाली बसवतो अर्जुन या सीनमध्ये आपण बघतोय आणि विचारतो, काय झालं काय. सगळा प्रकार अस्मिताने सांगितलाय. मग प्रतापराव म्हणतात, चैतन्य तुझ्यावर सचिनने हात उगारला. अर्जुन चिडून म्हणतो, तुला काही कळतं का चैतन्य, अरे जाऊन त्या सावंतांना सांगायचं, पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायची ना सचिनची, ते आले असे तुझ्या मदतीला. चैतन्य म्हणतो, अरे त्याने काय होणार होतं अर्जुन, प्रकरण किती चिघळलंय आधीच. अस्मिता म्हणते, मला तर काही सुचलंच नाही, चैतन्याला लागतंय एवढाच मनात माझा विचार येत होता. आता अर्जुन म्हणतो, त्या सचिनला ना मी सोडणार नाहीये, मार खाल्ल्यावर कसं वाटतं ना हे त्याला कळायलाच हवं, असं म्हणून अर्जुन सचिनला मारायला निघणार असतो. सायली म्हणते, हो थांबा, डोक्यात राग नका घालून घेऊ, चैतन्य भाऊजीला आधीच त्रास होतोय आणि तुम्ही वेडवाकडं काही केलं ना तर पुन्हा काहीतरी विचित्र घडेल, नको ना, नका जाऊ ना आता. चैतन्य पण म्हणतो की हे बघ अर्जुन, तू काहीतरी करायला जाशील आणि कोर्टात ते आपल्यावर उलटेल, तू शांत राहा. अस्मिता म्हणते, माझं चुकलं, मीच चैतन्याला म्हटले की घरात बसून मला कंटाळा आला आणि त्याने प्लॅन ठरवला, मीच बाहेर जायला नको होतं. प्रतापराव म्हणतात, अस्मिता तुझी काही चूक नाहीये, त्या सचिनच्या मनात विष भरले, त्याला कोण काय करणार. अस्मिता म्हणते, तोच प्रश्न पडतोय मला, या माणसावर मी प्रेमच कसं केलं, तो माणूस म्हणून घ्यायच्याही लायकीचा नाहीये. आता या माणसासाठी मी डोळ्यातून थेंब पण काढणार नाहीये माझ्या अश्रूचा. आता कल्पनाताई म्हणतात, शांत राहा बरं सगळ्यांनी, आणि अर्जुन तू रागाच्या भरात काही करू नकोस आणि शांतच राहा सगळे. पण अर्जुन तू न त्या सचिनला चांगली पोटगी द्यायला लाव, म्हणजे ना त्याला चांगली अद्दल घडेल. अर्जुन म्हणतो, ठीक आहे मम्मा, ते तर होईलच. आता तेवढ्यात या चैतन्याला ते फर्स्ट एड बॉक्स आणून त्याने मलम वगैरे लावून दिलाय बरं का.
आता पुन्हा सायलीला मळमळ होत असते तेव्हा अस्मिता म्हणते, काय गं सायली, तुला पुन्हा वासाचा त्रास होतोय का? कल्पनाताई म्हणतात, अगं अस्मिता, तिला मगासपासून खूप त्रास होतोय, जा बरं बाई सायली, तू वर जा आराम करायला. आता सायलीला पुन्हा अश्विनचा फोन येतो बरं का. अश्विनचा फोन उचलून सायली म्हणते, बोला अश्विन भाऊजी. मग अश्विन म्हणतो, हं वहिनी, डॉक्टरांचा फोन आला बरं का, त्या 5 वाजेपर्यंत येणार आहे आणि हे बघ, पूर्णाजीच्या बाबतीत ज्या काही एक्सपेरिमेंट त्या करणार आहेत तेव्हा सगळ्यांनी तिथे हजर असायला हवं. सायली म्हणते, हो भाऊजी, काळजी करू नका, आम्ही असू तिथे. अश्विनने फोन ठेवलाय आता. आणि आता या पूर्णाजीच्या बाबतीत जो एक्सपेरिमेंट होतो ना प्रेक्षकांनो, तर आपल्याला वाटलं होतं की प्रियाला त्या सायली समजतात, पण तसं नाही झालं बरं का. प्रियाचा फोटो पाहिल्यावर त्यांनी खूप द्वेषाने तो फोटो फेकून दिलाय. आता कळेलच आपल्याला ते उद्याच्या भागात. छान असणार आहे बरं का उद्याचा भाग सुद्धा. आजचा भाग आवडत असल्यास लाईक मात्र नक्की करा. आता मध्ये साक्षीचा सीन दाखवलाय त्यांनी. साक्षी आता आपल्याला पुढच्या एपिसोडमध्ये बदललेली दिसते की काय मंडळी. आता साक्षीची प्लास्टिक सर्जरी होणार बरं का. येणाऱ्या भागांमध्ये आता साक्षी आपल्याला बदललेली दिसणार आहे असं दिसतंय. आता डॉक्टरांकडे आली आहे ती. डॉक्टर विचारतात, मी दिलेली औषधं घेतली का, सगळी जी काही प्रिकॉशन घेतली आहे सांगितली होती ती घेतली आहे का? साक्षी म्हणते, हो हो डॉक्टर, सगळं केलंय मी. डॉक्टर म्हणतात, ग्रेट. ॲक्च्युली नॉर्मल केसेसमध्ये आम्ही जर चेहरा बिघडला असेल तरच प्लास्टिक सर्जरी करतो, पण तुम्हाला तुमचा चेहरा संपूर्णपणे बदलायचा आहे म्हणून प्लास्टिक सर्जरी करतोय. आणि मॅडम, हे सगळं सर्जरी एकाच याच्यात होणार नाही, यासाठी मल्टिपल सर्जरी कराव्या लागतील. उदाहरणार्थ कपाळाचा आकार, नाकाचा आकार, ह्या सगळ्या सर्जरी वेगवेगळ्या होतील. आणि या सगळ्या सर्जरीमधून रिकवर होण्यासाठी बराच कालावधी जाईल. तुमची तयारी आहे ना? साक्षी म्हणते, हो डॉक्टर, माझी तयारी आहे. फक्त माझा चेहरा संपूर्णपणे बदलायला हवा, एवढंच माझं म्हणणं आहे. डॉक्टर म्हणतात, ठीक आहे. आता ते डॉक्टर सिस्टरला कॉल करून सांगतात, ऑपरेशनची तयारी करा. साक्षी आता मनातच बोलते, अर्जुन सुभेदार, तू आता कितीही हातपाय मारलेस ना तरी तू सिद्ध करू शकणार नाहीस की मीच साक्षी शिखरे आहे. आता त्या डॉक्टरांनी साक्षीला बाहेर बसायला सांगितलंय आणि सिस्टर तुम्हाला ओटीमध्ये घेऊन जातील असं ते म्हणतात. साक्षी आता वेगळी दिसणार आहे मंडळी आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये असं दिसतंय खरी. आता इकडे सायलीचा नोशिया काही केला कमी होईना. आता शेवटचं सीन तुम्ही बघत आहात. हे सगळे कंटाळून गेले, याचा वास द्या त्याचा वास द्या, पण सायलीला अजून मळमळ होतीच आहे. आणखीन वेगवेगळ्या वासाने तिला तिची मळमळ उग्र होत असते. आता टेन्शन आलंय सगळ्यांनाच. आता तेवढ्यात प्रतिमात्याचा फोन येतो बरं का. अर्जुन म्हणत असतो, सायली तू चल बरं गायण्याकडे जाऊ आणि त्यांनाच विचारू. सायली म्हणते, अहो थांबा, एवढं काही नाही झालंय, डॉक्टर म्हणालेत की मला त्रास होणार आहे, आपण तिथे नको जायला, होईल बरं. तेवढ्यात प्रतिमात्याचा फोन येतो. मग कल्पनाताई फोन रिसीव्ह करतात. प्रतिमात्या म्हणतात, सायली कशी आहे ग कल्पना? तिला जरा मॉर्निंग सिकनेसचा त्रास होतोय म्हणे, मला बोलायचं होतं ग सायलीशी. कल्पना आता त्यांनी स्पीकरवरच फोन केलाय बरं का. प्रतिमात्या म्हणत असतात, पण अगं कल्पना, फोनवर नको, अगं मी ना तिथे येईल आणि सायलीला जरा जवळ घेऊन तिचं अभिनंदन करेल. कल्पनाताई म्हणतात, बाई येस तू प्रतिमा, म्हणजे कळेलच तुला सायली कशी आहे. प्रतिमात्या म्हणतात, का गं कल्पना, काय झालं? तेवढ्यात अर्जुन म्हणतो, मम्मा विचार ना प्रतिमात्याला या सिच्युएशनमध्ये काय करायचं. मग कल्पनाताई म्हणतात, तूच बोल बाबा. अर्जुन म्हणतो, ए आत्या, अगं एका प्रॉब्लेममध्ये माझी हेल्प करशील का? अगं सायलीला ना खूप वासांचा त्रास होतोय ग, आम्हाला कळतच नाही काय झालंय तिला. अर्जुनने आता सगळं काही सांगितलंय फोनवर, ते आपल्याला ऐकवलेलं नाहीये, नुसतं आता म्युझिक ऐकवलंय बरं का. प्रतिमात्या अर्जुनचं बोलणं ऐकून मोठ्याने हसायला लागतात. अस्मिता म्हणते, अगं हे प्रतिमात्या हसतेस काय? अगं खरंच सायलीला खूप त्रास होतोय. प्रतिमात्या म्हणतात, अगं बाई मला हसू आलं, कारण तन्वीच्या वेळेला पण मला असाच त्रास सहन करावा लागला होता. आता त्या सांगतात त्यांचा अनुभव आणि म्हणतात, कल्पना तुला आठवत नाहीये का, मला पण असंच वासाने मळमळायचं आणि मग ना एकदा हे मला सहज बाहेर फिरायला घेऊन गेले, तेव्हा कुठून तरी मला निशिगंधाचा वास आला, निशिगंधाच्या फुलांचा, आणि त्या वासाने मला पटकन बरं वाटलं. अगं कल्पना मग काय, आमचं घर पुढचे काही महिने निशिगंधाने भरलेलं राहायचं. माझा नौशिया त्यानेच तर गेला कल्पना, आठवतंय ना तुला? कल्पना ते म्हणतात, अगं हां आठवलं, म्हणजे तू जेव्हा यायचीस ना इकडे प्रेग्नन्सीमध्ये तेव्हा ती फुलं आम्ही आणूनच ठेवायचो. अस्मिता म्हणते, अगं मग सायलीचा प्रॉब्लेम निशिगंधाच्या फुलाने सॉल्व्ह होईल का? प्रतापराव म्हणतात, अगं आपण म्हणतो ना सायली आणि प्रतिमाच्या गोष्टी जुळतात, देव करो आणि ही गोष्ट जुळो, म्हणजे सायलीला या त्रासातून सुटका तरी मिळेल. अर्जुन म्हणतो, डॅड राईट, काय करायला पाहिजे आपण, कुठे मिळतील हे? अर्जुन विचारतो, आता कुठून आणायची ती फुलं? मग प्रतिमा त्या फोनवर म्हणतात, अरे अर्जुन इकडे ये, आपल्या बागेत भरपूर फुलं आहेत, मी देईल तुला ते फुलं. अर्जुन म्हणतो, बरं आत्या मी आलोच, मी लगेच निघालो हां, असं म्हणून अर्जुन लगेच निघालाय प्रतिमात्याकडे जायला. प्रतापराव म्हणतात, अगं ए कल्पना बघ, आपलं नातवंड खूप मस्तीखोर आहे, कसं कामाला लावलं बघ त्याने यायच्या आधी. आता सायली म्हणते, मला अपराधी वाटतंय, माझ्यामुळे तुमची फजिती होते ना,
प्रतापराव म्हणतात, सायली गंमत करतोय मी. अगं तुझा त्रास कमी करायचा प्रयत्न आम्ही पूर्णपणे करणार आहोत हं. सायली मग स्माईल करते आणि आजचा एपिसोड इथेच संपून जातो. आता पुढचा भाग बघा प्रेक्षकांनो. पुढच्या प्रोमोत त्यांनी दाखवलंय की डॉक्टर या पूर्णाजीला प्रियाचा फोटो दाखवतात. मग प्रियाचा फोटो पाहिल्या क्षणी पूर्णाजी तो फोटो फेकून देतात आणि म्हणतात, का दाखवलात तुम्ही हा फोटो मला? ही मुलगी चांगली नाहीये असं म्हणून पूर्णाजी रडायला लागतात. मग डॉक्टर म्हणतात, खरी तन्वी अजून सापडलेली नाहीये हे आपण सांगू शकतो त्यांना. मग अस्मिता म्हणते, मग पूर्णाजीला आठवेल का सगळं? मग आता त्या म्हणतात, डॉक्टर हो आठवेल नक्कीच. सायली आता निशिगंधाच्या फुलाचा वास घेते आणि तिला बरं. आणि मग या सगळ्यांना कुठेतरी प्रश्न पडतो की प्रतिमाला आणि सायलीला एकाच गोष्टीने कसं बरं बरं वाटतंय. मंडळी बघूयात आता. अजून तर काही यांच्या लक्षात येणार नाही, पण उगाचच हिंट देऊन देऊन आपल्या डोक्याला टेन्शन देतात, दुसरं काही नाही. चला तर मग भेटूयात उद्या पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यूमध्ये. आज मला बरं वाटतंय बरं का प्रेक्षकांनो. काल जरा प्रवासाचा थकवा जास्तीच जाणवत होता, पण आज बऱ्यापैकी फ्रेश वाटतंय. आणि तुम्हा सगळ्यांचा नमस्कार मी सगळ्या तीर्थक्षेत्रांना सांगितला बरं का मंडळी. छान वाटतंय. तीर्थक्षेत्राची यात्रा केली ना की एक पॉझिटिव्ह फिलिंग येतं, हे मात्र खरं आहे बरं का मंडळी. चला तर मग भेटूयात उद्या. आजचा एपिसोड कसा वाटला लाईक, कमेंट आणि शेअर करून नक्की सांगा. भेटूयात उद्या. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.